आहेत वैभव। निकालाची उत्सुकता जेवढी सगळ्यांना आहे तेवढीच या सगळ्या एकनाथ शिंदेंसोबत खांद्याला खांदा लावून गुवाहाटी, सुरत, गोवा आणि मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व आमदारांना आहेत। भरत गोगावले आहेत, बालाजी किनीकर आहेत, ज्ञानराज चौगुले आहेत, मंगेश कुडाळकर आहेत। निकाल काय लागणार हे ऐकण्यासाठी हे सर्व आमदार आहेत ते आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। भरत गोगावले यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे। पुन्हा आपण भरत गोगावलेंना विचारूया, शेठ तुम्ही आता सुनावणी ऐकायला जात आहात, नेमकं काय होऊ शकतं एका वाक्यात? हे साईबाबा की ज्या साईबाबांच्या बाबा पावणार का तुम्हाला असं वाटतंय आम्हाला, कारण आम्ही ज्या आत्मविश्वासाने चाललेलो आहोत आणि तुम्हाला तेच सांगतो, जर एक मिनिट जरा साईबाबांचं दर्शन घेऊ दे। तर आपण बघितलं की साईबाबाच्या आधी साईनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे नमस्कार करून भरत गोगावले दान धर्म देखील करतायत। भरत शेठ त्याची काळजी करायचं कारण आहे, पण तुम्हाला याद सांगतो, ज्या निर्णयाच्या वतीने जो निर्णय होईल तो आम्ही स्वीकारायला तयार आहोत। हे तुम्हाला परवाही सांगितलं, खाली सांगितलं, आजही सांगतो, जो निर्णय येईल त्यामध्ये आम्ही कधी कुचराई करणार नाही आणि त्यासाठी आम्ही सांगलो, चांगला निर्णय आला तरी पण आम्हाला उत्मत येणार नाही आहे आणि वाईट निर्णय आला तरी पण आम्ही देत काय अडचण निर्णय आल्यानंतर भरत शेठच्या अंगावर आता कोट चढेल का? ते माझे मित्रमंडळी सांगतील, मी आता त्याचं सांगत नाही। हे सांगून सांगूनच आम्हाला पाठीमागं पाडलेलं आहे तुम्ही। हे तिघं आम्ही नाही पाडलं, हे आम्ही तिघं एका लाईनीतले आहोत, लक्षात आलं का? आणि त्यामुळे जे साहेब देतील करतील ते आम्हाला मान्य। अपात्रतेचा ठाकरे गटाचे आमदार मग वैभव